गेले 2-3 दिवसापासून इतकं अंग दुखतंय ना, असं वाटतंय एक पण काम करायला नको, नुसतं एका जागेवर बसून राहावं. पण असं थोडीच होणार आहे. आज सकाळी-सकाळी ओवीला सांगितलं होतं सगळ्या झाडांना पाणी घालायला आणि झाडांना एवढी छान फुलं लागतात आहे ना, असं वाटतंय यांच्याकडेच बघत राहावं. दुपारच्या जेवणामध्ये साधा सरळ पिठलं भाकरीचा बेत केला होता. आता दुपारी सगळी भांडी घासायला घेतलीच होती आणि पिठांच्या डब्यातली पिठं देखील संपली होती. तर म्हटलं चला चकाचक घासून यांना निथळायला गॅलरीमध्ये ठेवून देऊया, जेणेकरून पुन्हा पिठं भरायला याच्यामध्ये. दुपारी माझं एक पार्सल देखील आलं होतं आणि याच्यात काय आहे हे नेक्स्ट व्हिडिओला सांगणार आहे. आता गेले 8-10 दिवस झाले हेवी वर्कआउट, योगा यामुळे इतकं अंग दुखतंय ना, त्यामुळं काहीच करू वाटत नाही आणि म्हणून म्हटलं चला एक कप चहा तरी करून पिऊया. तर कशाचं काय, जशी चहा ठेवायला लागले तसं आठवलं, अरे आपला तर डाएट प्लॅन चालू आहे. मग काय, 1-2 महिन्यापूर्वी या बॉक्सच्या आतमध्ये आणखी एक बॉक्स मी दडवून ठेवला होता आणि ज्याच्यामध्ये होती ग्रीन टी. आता ग्रीन टी आतमध्ये ठेवून उपयोग नव्हता, कारण आता सध्या ना वेट लॉस जर्नी चालू आहे म्हणून म्हणून हिची जागा जरा वरतीच ठेवली. आता ग्रीन टी करायची सोपी आहे. गरम पाण्यामध्ये याचा एक पाऊच टाकायचा, झाली ग्रीन टी रेडी. आता याचे फायदे काही सांगत बसत नाही, कारण सगळ्यांना माहिती आहेत म्हणून. थंड होत होती तोपर्यंत योगाच्या क्लाससाठी रेडी झाली आणि मस्त अशी ग्रीन टी प्यायला घेतली. सुरुवातीला तुरट लागते, नंतर मात्र सवय होऊन जाते. जाता जाता दळण देखील गिरणीत टाकायचं होतं म्हणून दळण घेतलं, ओवीकडे चावी दिली. संध्याकाळी मात्र सगळं साहित्य घेऊन परतले. आता भाजीला काय करायचं हे काय अजून ठरलं नव्हतं, म्हणून आणलेलाच लसूण सोलायला घेतला. चला आता मंडळी भेटूया.